राजकारणाचा जेव्हा उल्लेख होतो, जेव्हा पराभवाचा उल्लेख होतो, तेव्हा मात्र आरक्षणाचा मुद्दा हा दुर्लक्षित करून चालणार नाही. असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठेतरी एकांगी प्रचार करण्यात आला आणि तुमचा जो पराभव झाला तो राजकीय बळी ठरला. तुम्हाला असं वाटतं असं काही घडलं? खरं तर माझा पराभव हा एकमेव विषय नाहीये या राजकारणाचा आत्ताच्या परिस्थितीचा. माझा पराभव चर्चेला चाललाय कारण तो थोडक्यात झालाय, कारण ती लढाई अत्यंत लोकांनी पाहिलीये. ज्या पद्धतीने एक महिला लढते आणि ज्या पद्धतीने तिच्या अंगावर राजकारण म्हणून लोक घातली जातात आणि ती खंबीरपणे लढते, कोणालाही अवाक्षर वाईट अभद्र असं न बोलता लढते, तर ते लोकांनी पाहिलं आणि त्यामुळे ते खूप गाजलं. पण बघायला गेलं तर सगळ्याच कडं चांगला निकाल काही लागलेला नाही आणि त्यामुळे नक्कीच या अपप्रचारांचं नुकसान भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला भोगावं लागलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये लोक रिवाइंड बटन दाबून बघत नाहीयेत की पहिल्यांदा जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार असतानाच दिलं गेलं होतं, पण ते नंतर जे निघालं गेलं ते परत मिळवण्यामध्ये मात्र नक्कीच यश येत नाहीये. त्याला अनेक कायद्याच्या चौकटी आहेत आणि हे करत असताना मी राजकारणात जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा जात आणि राजकारण हे नेहमीच एक गणित राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण न पडता विकासाभिमुख राजकारण करावं असा माझा प्रयत्न राहिलेला आहे. पण अशी परिस्थिती निर्माण झाली की जातीवाद झाला, तो टोकाचा झाला आणि लोकांच्या भ्रमांमध्ये एक वेगळीच उंची लोकांनी त्याच्यामध्ये गाठली आणि अक्षरशः मतदान झाल्यानंतर 6 वाजता अनेक अशी गावं आहेत, अनेक लोक जी चुकली की ताई आम्ही त्या इतके भारावून गेलो विषयांना की आम्ही तुम्हाला मतदान नाही केलं आणि आज आम्हाला थोडा त्याचा पश्चाताप होतोय कारण त्यांनी माझा पालकमंत्री पदाचा काळ पाहिला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.